नमस्कार, मी कल्पना. चला नवीन एक रेसिपीमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. आता हा मसाला आहे ना, तुम्ही ना भरली वांग्यासाठी पण वापरू शकता किंवा फ्रीजमध्ये पण बनवून ठेवू शकता. याच्यात आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे. चला, आज आपण बनवतो इथे भरली कारली. आता इथे कारली घेतलेली आहे 6, बघू शकता. आता छोटीच कारली घ्यायची म्हणजे आपल्याला छान अशी ती भरता येते. मोठी घेतली तर मग आपल्याला ती त्याचे 2 करावे लागतात. दोन्ही साईडचं कडेचं कट करून घ्यायचं आहे थोडंसं. कारले पहिले धुवून घेतलेले आहे आणि आता मध्ये आपल्याला असं थोडंसं कट करायचं. आता आतमध्ये आहे ना थोडंसं ना त्याचं बी आहे ना कडक आहे. थोडंसं असं कोवळं जर बी असेल तर राहू द्यायचं, नाही काढलं तरी पण चालेल. आता कारल्याचे पण थोडेसे ना 2 प्रकार येतात. म्हणजे एक असं थोडंसं पोपटी कलरचं पण कारलं असतं बघा आणि लांब असतं ते. पण हे असे छोटे छोटे कारले घ्यायचे, छान लागतात. आणि कारल्यामध्ये खूप जीवनसत्व असतं. कडू जरी असलं तरी चला. आतमध्ये कडक बी आहे म्हणून मी ना ते काढून घेतलेलं आहे. आणि चला आता त्याच्यानंतर आहे ना, कारलं कितीही झालं तरी कडूच लागतं. तरी पण आपल्याला थोडंफार आहे ना कडवटपणा कमी करायचा आहे. खूप सोप्या पद्धतीमध्ये दाखवते आणि खरंच कारलं खूपच छान झालेलं होतं. कारल्यामधलं सगळं बी काढून घेते. हे बघा कडक येते म्हणजे आपल्याला आहे ना मसाला पण त्याच्यामध्ये भरता येतो भरपूर असा. आणि मसाला भरला ना आणि कारलं कडू असतं म्हणजे ते बरोबर दोन्ही बॅलन्स होतं. त्याच्यामुळे कारलं कडू नाही लागत. हे बघा. चला, कारले सगळे असे ना मस्त चिरून घेतलेले, बी वगैरे काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे बघा या पद्धतीने. आता कोवळं बी नव्हतं त्याच्यातलं, सगळं कडकच होतं, निब्बर बी होतं म्हणून मी सगळ्या कारल्यांमधलं काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, कढईमध्ये पाणी ठेवायचं. पण पाणी ठेवताना आपल्याला कमी पाणी ठेवायचं नाही, ते पण सांगते का. पाणी बघा कढई भरून ठेवलेलं आहे. आपल्याला 1 चमचा भरून मीठ घालायचं आहे आणि हळद घालून घ्यायची या पाण्यामध्ये. आता आपल्याला जे कारले आहे ना ते या पाण्यामध्ये उकडायला ठेवायचे, ते पण फक्त 5 मिनटं. आता जास्त पाणी घालायचं भरपूर. आता कमी जर पाणी घातलं ना काय होतं, कारले शिजत येतात आणि जे पाणी असतं ना ते कारल्यामध्येच आटून जातं आणि कारलं अजून जास्त कडू होतं. म्हणून पाणी भरपूर ठेवायचं म्हणजे जो कारल्याचा कडवटपणा आहे तो आहे ना पाण्यामध्ये निघून जातो थोडाफार. आणि जास्त नाही शिजवायचे कारले. चला, 5 मिनटं फक्त कारले आपल्याला मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे. तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ. आता इथे बघा शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, साल नाही काढलं आहे मी. आणि लसूण पण घेतलेला आहे, थोडंसं जिरं घेतलेलं आहे, धने घेतलेले आणि थोडासा गूळ घेतलेला आहे, बघू शकता. आता इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे, तुमच्याकडे जी असेल ती टाकू शकता. आता घरगुती काळा मसाला हा मी गावालाच तयार केलेला आहे. याच्यामध्ये सगळे जे गरम मसाला म्हणतो ना, खडा मसाला सगळाच आहे त्याच्यामध्ये. मीठ घेतलेले आहे आणि हळद घेतलेली. आता याच्यामध्ये तुम्ही अजून दुसरं पण जो मसाला असेल तुमच्याकडे तो पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. चला, आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि शेंगदाण्याचं मी साल काढलेलं नाही आहे, तुम्हाला काढायचं असेल तर काढू शकता. सालामध्ये पण खूप जीवनसत्व असतं. चला, त्याच्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे. आपल्याला आता हे पाणी न टाकता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. कारले पण असे बघा 5 मिनटं झालेले आहे, मसाला पण तयार झालेला आहे. आपण आता गॅस बंद करूया आणि कारले आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. हे बघा मी गॅस बंद केलेला आहे, उकळी बंद झालेली आहे. आणि कारले जास्त पण शिजवायचे नाही, नाही तर पूर्ण त्याच्यातलं जीवनसत्व निघून जातं. फक्त आपल्याला 5 मिनटं कारले पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे. चला, कारले काढून घेतलेले ताटामध्ये. जो मसाला आहे तो पण आपण आता इथे
ताटामध्ये काढून घेऊया. बघा आता हा मसाला आपण कोरडाच केलेला आहे आणि हा मसाला जास्त पण बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे. आता आपल्याला आहे ना मिक्स केल्यानंतर आहे ना याच्यामध्ये दुसरं काहीच ॲड करायचं नाही. आता जे आपण कारले काढून घेतलेले आहे ते आपल्याला घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर असा मसाला भरून घ्यायचा आहे. हे बघा आणि थोडासा आपण त्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे ना, जास्त पण नाही, थोडा घातला, पण ते गुळाने ना थोडासा कडवटपणा पण कमी होतो आणि थोडाफार आहे ना कारल्याचा आणि गुळाचा बॅलन्स होतो, मग कारलं कडू लागत नाही. छान पद्धतीने सगळे कारले मी भरून घेतलेले आहे, बघू शकता. चला आता इथे कढई ठेवलेली, कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं, थोडंसं 2 चमचे घातलेले आहे, म्हणजे थोडं जास्त घातलेलं आहे मी, 2 चमचे. अगदी चिमूटभर याच्यामध्ये हिंग घालायचं आहे आणि आता इथे कढई मी बघा अशी फिरवून घेते, म्हणजे कढईला पण सगळ्या बाजूंना तेल लागतं. आता आपल्याला एक एक कारली याच्यामध्ये ठेवायची. कारली ठेवताना ना जी आपण मसाला भरला आहे ती बाजू वरतीच ठेवायची, म्हणजे वरती आली पाहिजे. ह्या पद्धतीने कारले ठेवायचे, नाही तर लगेच खाली ठेवलं ना तर मग खाली पडून जाईल, किंवा मग आता त्याला वाफ लागेल ना तर कारलं आतमध्ये पण आहे ना मसाला छान असा तो त्याला पॅक होऊन जातो. चला आता आपल्याला इथे परत हे बघा असं फिरवून घेतलं तेल इकडे तिकडे आणि आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आता 5 मिनिटानंतर आपण परत कारलं बघूया. चला इथे बघा 5 मिनिटं झालेले आहे आणि थोडेफार आहे ना कारले पण शिजायला सुरुवात झालेली आहे. हे बघा आता आपल्याला या साईडनं थोडेसे असे करून घ्यायचे. हे बघा आणि कारलं आहे ना छान असं 2-3 मिनटं वाफल्यानंतर आहे ना जो आतला मसाला आहे ना तो पण पडत नाही, तो पण आहे ना मध्ये छान असा पॅक होतो. हे बघा चला आता त्याच्यानंतर आहे ना सगळ्या बाजूंना असे कारले करून घ्यायचे. आता याच्यातलं तेल आहे ना ते पूर्ण कारल्यांमध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला कारले शिजवायचे. तर कमीत कमीत आपल्याला 7 ते 8 मिनटं कारले शिजायला वेळ लागणार आहे. चला आता परत इथे मी बघा कारले छान असे झाकून ठेवते, परत आपण 5 मिनिटांनी बघू शकता. आता याच्या आधी पण एकदा मी खालीवर केलेले होते, दोन्ही साईड म्हणजे व्यवस्थित अशी ती छान अशी हे बघा भाजलेली आहे किंवा तळलेली आहे. हे बघा आणि तेल पूर्ण कारल्यांमध्ये गेलेलं आहे, म्हणजे तेल काहीच नाही कढईमध्ये, बघू शकता. आणि इथे ना 7 ते 8 मिनटं झालेले आणि मसाला पण खाली पडलेला नाही आणि कारलं पण खूप छान शिजलेलं आहे. हे बघा तोडून पण दाखवते. चला कशी वाटली तुम्हाला कारल्याची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करायला तर अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण अशाच नवीन एक रेसिपीमध्ये. तोपर्यंत खरंच तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद. बघू शकता सुंदर आपलं कारलं तयार झालेलं आहे.